भावांनो, एकीकडे मोठमोठे न्यूज चॅनल आहे, मोठमोठे युट्यूबर आहे, मोठे पक्ष आहे, त्या पक्षाचे नेते, त्याचे कार्यकर्ते, त्याच्या PR टीम, त्याच्या ते ॲडव्हर्टायझिंग एजन्सी आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या पाठीवर असणारा सरकारचा कृपा आशीर्वाद. म्हणलं तेवढा पैसा, पॉवर, सूट सगळंच. आणि एकीकडं शेतकऱ्यांसाठी, इथल्या वंचितांसाठी, इथल्या बहुजनांच्या न्याय आणि हक्कासाठी आवाज उठवणारे 4-2 पोरं जे खेड्यातून येतात, शेतकरी आहे, शेतकरी कुटुंबातून आहे, त्याच्याजवळ ना टीम आहे, ना कुठली यंत्रणा, ना कुणाचा सपोर्ट, त्याच्याजवळ फक्त तळमळ आहे. म्हणून ते निर्भीडपणे बोलत आहे, सरकारला प्रश्न विचारत आहे. आणि यांना ना कोणता राजकारण करायचं आहे, ना कुठली निवडणूक लढवायची आहे, ना नेता व्हायचा आहे, ना पद पाहिजे, ना प्रसिद्धी पाहिजे, ना पैसा पाहिजे. ते त्याच्या लोकांचा छोटूसा आवाज आहे. मग ह्याच्या नावानं, आमच्या नावानं हे एवढं मोठमोठाले नेते असेल, सरकार असेल, हे काऊन बांगड्या फोडून घेत आहे. त्याच्या राजकीय बापासाठी ते लोक आम्हाला कमेंटमध्ये शिव्या घालते, ठीक आहे. पण आता डायरेक्ट धमक्या, घराची रेकी, घातपात, हे का होय? आणि एवढ्या मोठ्या राज्यात, एवढ्या नेत्यामध्ये कोणीच बोलायला तयार नाही. राजकीय म्हणलं तर एक व्यक्ती बोलले, ते म्हणजे दीपकभाई केदार, पॅन्थर. त्यांना जाणीव आहे, त्यांना विचार जपायचा आहे. खरे फुले शाहू आंबेडकरांचे विचार त्यांच्यात जिवंत आहे. राहिला विषय मनोज दादा जरांगे पाटलांचा, तर दादांच्यासाठी आम्ही आहोत, विषयच नाही. अरे जर एखादं कोणी जर सांगत असेल ना की आम्हाला धोका आहे, तर बघा ना त्याच्याकडं. लोकप्रतिनिधी मुंबईत का झोपा काढायले का सोबत? अरे कोणीतरी बोलायला पाहिजे की हे चुकीचं होत आहे. अरे आम्ही हे बोलतोय, जर खोटं असेल ना तर ते सिद्ध करा ना, की जीव घेता आमचा. आज माझा आणि त्या रविराज भाऊचा विषय पुढे आला. मागच्या महिन्यात ते पुण्याचे काय नाव ते प्रसाद आणि ते दीपिका पाठक, गजाभाऊ, अजून ते कांगणे सर असतील, मुक्ताताई असतील, आपले मगर सर असतील, आपले महेश दादा पाटील असतील, आपले कॉलिंग एक्सपर्ट आपले रमेश पाटील असतील, लखनबाई, ते धोत्रातला जेम्स बॉन्ड, यांचे अकाउंट बंद पाडले होते हो. ते कुणाल कामरा, यांना या लोकांनी लय फेस केलं, लय भयानक. व्यक्ती स्वातंत्र्य ठेवलंच नाही शिल्लक. आणि यांच्या विरोधात कोण? देवेंद्र फडणवीस, त्यांची IT सेल, ते मोदीचे भक्त, त्याची IT सेल, ते खरकट्या धन्या, त्या भिडेचे कार्यकर्ते, ते अख्खा RSS, सगळे मेंगे मांगे सगळे. हा ना, मेंगेच. तुम्ही सांगा, आम्ही ऐकते का नवऱ्याचं? नाही. मोद्याला तर बायको सोडून गेली, परळीवाल्याच्या गोट्या तिच्या बायकोनच फोडल्या. त्या भिड्याला कोणी पोरगी दिली नसल किंवा यानं केली नसल, अर्थ एकच होते. यांना याच्या बायका आवरानं गेल्या आणि हे निघाले आम्हाला आवरायला. हे गांडक्या, तुम्हाला भीतो का बे आम्ही? साबळे भैयानं म्हणल्याप्रमाणे फडणवीस आणि तुम्ही आणि तुमचे ते सगळे, तुम्ही फक्त 46 करता, छक्क्याची टोळी सांभाळता, तेच वाढवता आणि तेच तुमची मारते, तर घ्या मारून. कारण काल लोकांनी सिद्ध केलंय की ते आमच्या सोबत आहे. तुमचा दिवा लवकरच इजणार आहे, म्हणून ही सगळी फडफड चालू आहे. ह्या शेतकऱ्याच्या, बहुजनाच्या किल्ल्याचं बुरुज असाच टिकून राहील. बहुजनांचा हा आवाज मस्तावलेल्या सत्ताधाऱ्यांच्या कांठाळ्या फोडल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर दीपक भाऊ, तुम्ही जे बोलले ना तेच होणार. भावांनो, तुम्ही जर दीपक भाईची जर प्रतिक्रिया पाहिली नसेल ना तर नक्की पहा. मी अकाउंटवर माझ्या टाकली आहे. चला भेटू. जय शिवराय, जय भीमराय, जय संविधान, जय महाराष्ट्र.